नमस्कार मंडळी, मी रोहिणी आणि फूडी रोहिणीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज बनवायची आहे मसाला भेंडी आणि खरंच जेवढी सुरेख दिसते ना तेवढीच खायलासुद्धा अप्रतिम होते. काहीतरी वेगळी भाजी जी आहे ना ती ट्राय केल्यानंतर त्याची चवसुद्धा खरंच वेगळी लागते. तर काय करायचं आहे, भेंडी जी आहे ना ती कोवळी कोवळी भेंडी निवडायची. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सेम मध्यभागातून अशा 2 फोडी करून घ्या. यानंतर काय करायचं आहे, गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये चिरून घेतलेली भेंडी ॲड करूया. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला मसालेसुद्धा ॲड करायचे आहे. यानंतर यामध्ये टाकूया 2 ते 3 चमचे तेल, म्हणजे भेंडी भाजेल इथंपर्यंत तेल ॲड केलेलं आहे. ही जी मसाला भेंडी आहे ना ती खरंच खायला ना खूप टेस्टी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने. तर आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत मसाले. मसाल्यामध्ये टाकलेला आहे हळद पावडर, त्याचबरोबर धने पावडर आणि घरगुती लाल तिखटचा वापर केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1-2 चमचे बेसनचा सुद्धा इथे मी वापर केलेला आहे. आता सर्व जे साहित्य टाकलेलं आहे ना ते सर्व एकजीव करून घेऊया आणि भेंडी जी आहे ना अगदी 3 ते 4 मिनिटे वाफवून घेऊया, तेलामध्ये परतून घेऊया. परतून घेतल्यानंतर काढूनसुद्धा घेतलेले आहे. आता त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये जिरे टाकलेले आहेत. जिरे तडतडली गेली की यामध्ये टाकायचा आहे खूप सारा बारीक चिरून घेतलेला कांदा. आणि हा खूप काहीसा बारीकसुद्धा केलेला नाही आहे. जसे आता व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला अशा पद्धतीचा जो कांदा आहे ना तो मी चिरून घेतलेला आहे. कांदा जो आहे ना तो अगदी कलर चेंज होईपर्यंत, म्हणजेच मऊ होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत, तेलामध्ये परतून घेऊया. यानंतर यामध्ये टाकणार आहोत वाटण. हे जे वाटण आहे ना मंडळी, हे वाटण आहे आलं, लसूण, त्याचबरोबर 3 ते 4 हिरव्या मिरच्याचं वाटण मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. तर ते वाटण जे आहे ना ते यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे वाटणसुद्धा अगदी 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. लगेचच यामध्ये ॲड करणार आहोत टोमॅटोची प्युरी. प्युरीसुद्धा अगदी 2 मिनिटभर आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. खूप छान असा मसाला जो आहे ना तो भेंडी मसाला आपला तयार झालेला आहे आणि ह्या मसाल्यामुळे खरीच चव येते भेंडीला आणि खायला खरंच खूप कमाल लागते, भन्नाट लागते. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. आता सर्वात महत्त्वाचा जिन्नस म्हणजे दही लागणार आहे. तर दहीमध्ये आणखीन काही थोडेफार मसाले ॲड करायचे आहेत आणि ते दही आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. दहीनं जी चव आहे ना ती खरंच नेक्स्ट लेवलची चव येते. मी तर म्हणेल मसाला भेंडी जी आहे ना ती दहीशिवाय अपूर्ण आहे खरंच. आता घेऊया दही. दहीमध्ये परत एकदा मी मसाले ॲड करते. तर मसाल्यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. पहिले जी भेंडी भाजून घेतलेली आहे ना ते अगदी थोडंफार त्यामध्ये मी मसाला ॲड केलेला होता. खूप जास्तीचा एक्स्ट्राचा मसाला यामध्ये मी ॲड केलेला नव्हता. त्यामध्ये मसाला आणि फक्त धने पावडर टाकलेले आहे. सर्व जे दही आहे ना ते फेटून घेऊन परत एकदा ह्या वाटणामध्ये, ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. अगदी तेल सुटेपर्यंत हे जे वाटण आहे ना ते आपण परतून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असे जे वाटण आहे ना ते परतलं गेलेलं आहे. तर आता यामध्ये ॲड करूया परतून घेतलेली भेंडी आणि सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. भेंडी तेलामध्ये परतून घेतल्यामुळे खूप काहीसा वेळ लागत नाही आहे भेंडी शिजण्यासाठी आणि वरतून स्प्रेडसुद्धा केलेलं आहे मीठ. आता काय करूया, परत एकदा 2 ते 3 मिनिट आहे ना भेंडीची भाजी आहे ना ती वाफवून घेऊया. आणि झाली ना मंडळी तयार अगदी खावीशी वाटणारी ही मसाला भेंडी. खरंच मला पर्सनली आहे ना खूप आवडली. तुम्हीसुद्धा एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा ही भाजी. आणि तुम्हीसुद्धा कशा पद्धतीने मसाला भेंडी करताय हे सुद्धा कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. भेंडी जी आहे ना ती शिजल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते. मस्त असे तेल सुटलेलं आहे आणि खरंच भेंडी जी आहे ना ती खूप अप्रतिम झालेली. तर ही जी भेंडीची भाजी आहे ना मी चपातीसोबत खूप एन्जॉय केली. तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.